नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा. तर आपल्या प्ररूपाज लाईफस्टाईल या मराठी युट्यूब चॅनलवरती आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि सर्वांना दत्त जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान, आनंदी, आरोग्यदायी जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. तर खूप लोकांनी काल 14 तारखेलाच दत्त जयंती साजरी केली, पण मी केंद्राप्रमाणे आज 15 तारखेला रविवारी दत्त जयंती साजरी केली. तर साधी साधी सिंपलच मी माझी सेवा केली आहे. तर इथे मी फराळाचं होतं तेच नैवेद्याला ठेवलं. गुरुचरित्राचा 4था अध्याय बाळके झाली तिथपर्यंत मी वाचला. त्याच्यानंतर आरती वगैरे केली, त्याच्यानंतर तो कंप्लीट केला आणि स्वामींची सेवा जेवढी झाली तेवढी केली मी. खूप धावपळ झाली खरं माझी आज पण ठीक आहे, साधी भोळी केली. तर माझी देवपूजा आणि स्वामींची सेवा, स्वामींची पूजा तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा. तर आता खूप उशीर झाला. सगळं झाल्यानंतरच मी बसली व्हिडिओ करायला, कारण मला वेळच नव्हता. तर आता उद्या सकाळी माझा पण उपवास आहे. मी आज उपवास केलाय, उद्या सकाळी सोडेल आणि उत्तर पूजा पण उद्याच करेल. तर कांदा आणि लसूण विरहित स्वयंपाक करेल आणि त्याचा नैवेद्य दाखवून उत्तर पूजा करून घेईल. अशी माझी दत्त जयंती साजरी झाली यावर्षी. तर मला सांगा करून कशी तुम्हाला वाटली माझी पूजाची. तर चला, तर मग चहा नाश्ता वगैरे त्यांना करून दिला आणि त्याच्यानंतर मी देवपूजेला लागली. तर हे बघा किती छान असे हे रुपेरी लिक्विड आहे, त्याच्यानं चांदीचे देव खूप छान निघतात. आणि मी असं नवीन एक ब्रश ठेवलाय का खूप असं अडचणीची जागा असते किंवा एकदम आपलं बोट जात नाही, आपल्याला घासता येत नाही, अशा ठिकाणी ब्रशने मस्त सगळं छान असं निघतं. पूर्ण कोपऱ्यामध्ये सगळं अडकलेलं सगळी घाण निघते. नवीनच ब्रश मी असा ठेवलाय फक्त देवांच्यासाठी असं. आणि रुपेरी लिक्विडनं फक्त चांदीचे देव घासायचे, पितळेच्या देव वगैरे असं दुसरं काही घासायचं नाही, नाहीतर काळं पडतं ते. पण चांदीचे देव खूपच छान निघतात. बघा तुम्ही किती सुंदर निघाले. आणि मला प्रत्येक वेळी ना देव असे घासल्याशिवाय चैनच पडत नाही. मी प्रत्येक वेळी असं पूर्ण रोज तर नाही शक्य होत, आठवड्यातून एकदा तरी करावं लागतं किंवा आवडतं मला. आणि इथे स्वामींना पण छान अशी आंघोळ घालून झाली आणि मग मी देवघरात अगोदर देवपूजा करून घेतली, कारण नंतर काय होतं समोरच पूजा मांडायची असते आणि मग ड्रॉवर मधून काय काढता येत नाही, काय घेता येत नाही. त्याच्यामुळे अगोदर मला सगळं बाहेर काढून ठेवावं लागतं. तर ते सगळं काढून घेतलं होतं मी. आणि ते फुलं वगैरे देवांना सगळं हळदी कुंकू वगैरे लावून झालं होतं माझं. देवपूजा अगोदर करून घेतली. देवी आहेत त्यांना हळदी कुंकू आणि देवांना गंध वगैरे लावून घेतला, चंदन. नंतर अशी माझी देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर मग मी अभिषेकची तयारी केली. तर इथे मी दुधाने दही, पाणी, मध आणि साखर अशी अभिषेकची तयारी केली होती. तर ते पंचामृत मी एकत्र नाही केलं, एक एक मी असं नामस्मरण करत मी तसा अभिषेक केला. आणि पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त, रामरक्षा, पवमान सूक्त असं खरं तर 16-16 वेळा करतात, पण मी एक एकदाच केलं. मला तेवढा वेळ नव्हता आणि पिलूमुळे आता नाही तेवढं होत, सारखं उठावं लागतं. त्याच्यामुळे मग मी एकदाच फक्त असा अभिषेक केला गणपती बाप्पांना आणि स्वामींना. तर मला असं खूप आवडतं छान, जेवढं असं सजवावंसं वाटतं तेवढं छान दिसतं. खरं तर ती आपल्या मनाचं आहे का, स्वामींचं तसं काही नसतं का खूप जास्त काय करायला पाहिजे वगैरे असं. पण एक आपली इच्छा असते, छान वाटतं, छान दिसतं आणि खूप प्रसन्न वाटतं, म्हणून मला पण आवडतं करायला. तर फुलं पण भरपूर आणली होती यांनी. तर त्याच्यामुळे मग मी अभिषेक करताना पण ताट असं छान सजवून मग अभिषेक घातला बाप्पांना आणि स्वामींना पण. आणि गुरुचरित्राचा पाठ 4था पाठ करायचा होता, तर तो पण मी केला. बाळके झाली तिथपर्यंत. नंतर मग आरती वगैरे करून घेतली आणि मग राहिलेलं पूर्ण केलं.
यावर्षी मला गुरुचरित्राचं पारायण करायला नाही जमलं, कारण सारखं सारखं उठणं ते बरोबर नाही. खरं तर इच्छा खूप होती, पण म्हटलं जाऊ दे, बाळ खूपच लहान आहे, पुढच्या वर्षी करूया. तर इथे मी पारायण पण केलं. तर अशी माझी झाली आज दत्त जयंतीची साधी भोळी सेवा. आणि मी पावलं माझ्याकडे नव्हती, तर मी रांगोळीनं ताटात पावलं काढून असं ताट सजवलं होतं. आणि अशी माझी दत्त जयंतीची पूजा झाली. त्याच्यानंतर मग मी आरती वगैरे केली आणि साबुदाणा वडे केले होते आणि ड्रायफ्रूट असा उपवासाचा फराळाचाच नैवेद्य मी दाखवला. तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मला कमेंट करून सांगा. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.